त्यांच्या सोबत डॅशिंग कॅप्टन निवास, परंतु स्वागत केलं अगदी नकाशासारखं क्षेत्ररक्षण सजवलंय श्रीकांत सर छत्रपती 11 कोळेकरवाडी संघानं. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे स्वराज्य निर्मितीसाठी ज्याप्रमाणे नकाशाची बांधणी केली होती ना, त्याचप्रमाणे या ठिकाणी छत्रपती कोळेकरवाडी या संघानं बांधणी केली आहे क्षेत्ररक्षणाची. आणि सीमारेषेलगत बुरुजावरती 2 पहारेकरी ठेवलेत. एक स्क्वेअर लेग मिड विकेटला आपण रोशनला पाहतोय. टॅलेंट, कोळेकरवाडीचा टॅलेंट आहे तो. सगळा खेळवरती लक्ष असतं त्याचं. एक मिड ऑफ मिड ऑन, एक एक्स्ट्रा कव्हर, वाईडिश कव्हर आणि एक पॉइंट. सचिनसाठी पहिला बॉल, पहिलाच बॉल शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू अगदी बॉडीला अटॅक केलाय. नक्कीच बरं सर, गोलंदाजानं चकवा देणारा चेंडू फेकी केला असं मी म्हणेन. कारण ऍक्शन दाखवली एक आणि काहीतरी वेगळंच केलं. वेगात गेला आणि चेंडू मात्र स्लोवर गतीनं फेकला. हे खूप करणं कठीण असतं. अनिकेत कोळेकर बेस्ट बॅट्समन राहिला पीटीएफएल मधील. छोटा भीम, छोटा भीम, छोटा पैकेट और बड़ा धमाका है ये तो भरत सर. बहुत बढ़िया गेंद, सबमरीन डिलिव्हरी आहे. अगदी सचिन यांनी फटका ड्राईव्ह केला, त्यानंतर देखील त्या चेंडूकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. कारण की चेंडूवरती बाउन्स राहिला नाहीये. पहिला चेंडू अतिरिक्त बाउन्स होता, त्यानंतर सबमरीन राहिलाय. प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं, परंतु शेवटी उद्गारवाचक चिन्ह काढलं भरत सर, कारण चेंडू सबमरीन राहिला. यावेळेला पहा, नतमस्तक राहिला, पायी घेतलं विठ्ठलाचे नाम आणि चेंडू पाठवला सीमारेषा पार. दमदार ठोकलाय, चकवा देणाऱ्या अगोदरचे 2 चेंडू, त्यानंतर हा फसवा षटकार. मास्टर ब्लास्टर सचिनच्या बॅटमधून मास्टर ब्लास्टर स्ट्रोक. 8 धावा धावपलकावरती या षटकाराच्या माध्यमातून जात असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. खास करून अनिकेत यॉर्करचा प्रयत्न, पहिला बाउन्सर, त्यानंतर एक सबमरीन डिलिव्हरी, त्यानंतर यॉर्करचा प्रयत्न. परंतु सचिन, मास्टर ब्लास्टर सचिन यांचा जर खेळ पाहिला सर, लेदर वॉलचा खूप मोठा अनुभव आहे. यॉर्कर तुम्ही यांच्या पुढे हाताळू शकत नाहीये. थोडासा पुढे असता तर हेलिकॉप्टर पाहायला मिळाला असता श्रीकांत सर. परंतु भरत सर, त्यांनी मनगटातील म्हणजे आपल्या फोर आर्मचा चांगला वापर केलाय. ताकद आहे, नजाकत आहे आणि दिमाका भरा षटकार आपण पाहिला. आणि त्याचबरोबर आपले पुन्हा एकदा चांगला फटका सजवलाय, चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स, चौकार येतोय. मास्टर ब्लास्टर आज सुपर फास्टर आहेत भरत सर. नक्कीच मास्टर ब्लास्टर आज सुपर फास्टर आहेत. बॅक टू बॅक दुसरी एक बाउंड्री येते. धावपलक 12. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र डीडी सर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा देखील आलेल्या आहेत. जर शनिवारी रविवारी आपल्याशी जोडलेले असतात, परंतु आज काही कार्यालयीन कामानिमित्त ते बाहेर आहेत आणि ऑनलाईन सुद्धा आपल्याशी जोडलेत. आणि नितीन सरांचे खास मित्र आहेत. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आज त्यांचा गारवा थोडासा लांब आहे, परंतु मैत्रीचा हा वणवा त्यांचा उद्या त्यांच्या जवळ येणार आहे. तेजसला बोलवलंय मिड विकेटला. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. ओ स्विच इट करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल बॅकवर्ड रिजनला. एक धाव येते. इंटेड 6 पाय जसा पाहिला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक तेजसला हटवून डीप मिड विकेटला घेतलाय. लगेचच स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जरूर चांगला खेळलाय. 360 मैदान असतं तर नक्कीच धावा जास्त भेटल्या असत्या श्रीकांत सर. धावा भेटल्या असत्या, परंतु आपल्या खेळाबरोबर शरीराची रचना बनवणं, कलात्मक होणं हे भरत सर टेनिस क्रिकेटमध्ये फार अवघड म्हटलं जातं. कारण टेनिस क्रिकेट हे फास्टेड क्रिकेट आहे. बॉलचा वेग खूप फास्ट असतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू गती घेतो, त्या गतीबरोबर स्वतःची प्रकृती बदलणं खूप कठीण असतं. परंतु कठीण गोष्टी सोप्या करूनच क्रिकेट खेळ पुढे चावरायचा असतो. स्लोवर चेंडू, लोवर फुल टॉस, बॉलच्या जवळ आलेत आणि ते सुंदर क्षेत्ररक्षण डीजे तेजस यांच्या माध्यमातून वेगानं आले. चेंडू दूर जात होता, परंतु दूर जाणारा चेंडू हातामध्ये पकडून ठेवण्याचा प्रयत्न तितकाच सुरेख राहिला आणि दरम्यान एकूण 2 धावा धावून घेतलेत. या 2 धावाबरोबर धावपलकावरती धावा आहेत 15 धावा. बॉल नाही भेटत जा.
पहिल्या षटकाखेरीस धावफलक 15 आणि या 15 धावामध्ये एक षटकार एक चौकार सचिन यांच्या बॅटमधून आलाय. रणनीती आखली जाईल कारण की कोणती विकेट आलेली नाहीये छत्रपती 11 कोळेकरवाडी संघाच्या खात्यामध्ये. त्यामुळे त्यांनी त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज अंकितला बोलवलंय. नवीन चेंडूने अनिकेतने कमाल केली जरूर, परंतु अंकित खूप एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाला दुसरं षटक कसं हाताळायचं. कारण की खास करून जे ग्लेझिंग असतं बॉलचं ते दुसऱ्या षटकापर्यंत गेलं नसतं. तिसऱ्या चौथ्या षटकापर्यंत बॉल चांगला हाताळायला भेटतो, परंतु पहिल्या 2 षटक हाताळणं कौशल्याचं काम असतं आणि त्यासाठीच अंकितला बोलवलंय. समोर असेल कॅप्टन निवासला फक्त साथ द्यायची आहे मास्टर ब्लास्टर सचिन यांची. थोडासा रनअप मध्ये व्यत्यय, रनअप चुकला आणि थांबणं गरजेचं आहे कारण की महत्वाची मॅच आहे. दोन्ही संघ अगदी मोठे संघ आहेत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील. सोडून दिलाय, एक्स्ट्राची धाव जोडली जाईल पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा, धावफलक पोचेल 16. या अगोदरची मॅच सहारा चाळकेवाडी विरुद्ध जय हनुमान सावंतवाडी आणि सावंतवाडी संघाने आज विजय प्रस्थापित केला पहिल्या मॅच मध्ये. त्यांच्या मंगलमूर्ती चषकामध्ये मंगलमूर्ती मोर्या झालाय त्यांच्या संघाचा. हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पूल निवासच्या बॅट मधून गजब 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 स्ट्रोक, षटकार. धावफलक थेट जाऊन पोहोचतोय 22 या आकड्यावरती. अगदी हाफ ट्रॅकर होता, सोपी डिलिव्हरी होती. खास करून जर पाहिलं गेलं तर अखूट टप्प्याचा चेंडू होता आणि स्लोवर होता. खूप वेळ भेटला, पोझिशन मध्ये चांगले आले आणि मनगटांचा चांगला वापर. बॅट स्विंग चांगली निवास यांची आणि त्यांची बॅट स्विंग खरंच पाटण तालुक्यामध्ये काही मोजकेच खेळाडू आहेत ज्यांची बॅट स्विंग एवढ्या जोरात आहे. तुम्ही जर उमेश कोळेकर असेल, चिता, हर्षची बॅट स्विंग चांगली आहे. धोनी, सूरज यावेळेस पुन्हा एकदा त्याच फटक्याची कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न. सबमरीन राहिलाय, वाईडिश लाईन, डॉट बॉल कमबॅक केलाय अंकितने. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर शॉर्ट ऑन पोल केलाय. उमेश त्याच्या खाली, त्याच्या डोक्यावरून निघून जाईल. आणखीन एक निवास यांच्या बॅट मधून चौकार. काउंटर अटॅक केलाय अंकित वरते. पहिलं षटक महागडा आणि हे षटक देखील त्याच पद्धतीने दिसतंय का काय श्रीकांत सर? पहिल्या षटकाखेरीज भरत सर धावफलकावरती धावा होत्या 15 आणि आता दुसऱ्या षटकाखेरीज जर धावफलकाची जर बेरीज केली तर एकूण धावा आहेत 26 धावा. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. अक्रॉस द बॅट खेळून काढलेला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला डीप मध्ये आहेत क्षेत्ररक्षक चिकू होते आणि पकडलाय चिकूने चेंडू. विराट कोहलीचे फॅन्स आहेत. चिकूकडे चेंडू जातोय, आज त्याचा खेळ कसा राहील ते देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजीला तर येईलच. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द सिरीज ठरलाय तो. खूप मोठं स्वप्न होतं, उराशी बाळगून होता आणि या वर्षीच्या हंगामातील पहिली मॅन ऑफ द सिरीज त्याच्या नावावरती लागले. आतापर्यंत पाहिलं तर कोळेकरवाडी संघामध्ये खूप साऱ्या मॅन ऑफ द सिरीज गेलेत श्रीकांत सर. चांगले खेळाडू आहेत, अनिकेत असेल, उमेश कोळेकर, टॅलेंट रोशन, अंकित सध्या गोलंदाजी करतोय, अनिकेत, तेजस, संकेत, पूर्ण पॉवर पॅक टीम असते. ऋषी, दुसऱ्या वेळा रनअप चुकला अंकित, थोडंसं प्रेशर फील करतोय. सचिन व्हेरी वेल आहेत. ज्यावेळेस बाईट झाली कॅप्टनशी, आज सचिन दादा थोडेसे चांगले आहेत, बेटर आहेत गेल्या रविवारपेक्षा.
आणि त्यांनी दाखवून दिले. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न. हो 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 हो, याला बोलतात संधी आणि याला बोलतात कॅच सोडणं म्हणजे महाचुकी. आणि ती कॅच मास्टर ब्लास्टर सचिन यांची कॅच. म्हणजे एका मोठ्या खेळाडूला, मोठ्या माशाला तुम्ही जाळ्यात पकडलं होतं, परंतु त्या माशानं तुमच्या हातातील दोर कापला. दोर कापला की जाळ मोकळं झालं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार सचिन समोर. या वेळेला पहा, मैं रुकेगा नहीं, मैं तो ठोकेगा. आणि पुन्हा एकदा ठोकलाय. पंच विचार करतायत वन बाउन्स की सीमारेषा बाहेर. या सीमा रेषा पार पार. लाजवाब देखना षटकार. 33 धावा धावपलकावरती, 2 षटका अखेरीत भरत सर. अजून कोणताही गडी बाद झालेला नाहीये. 33 स्कोर ऑन दी स्कोर कार्ड. श्रीकांत सर, खास करून ही जर त्यांची रन रेट राहिला तर धावपलक 66 पाहतोय आणि खूप मोठी टोटल पाहतोय आपण. कॅच किती महत्वाची होती आणि ती कॅच म्हणजे बिना रेशनिंग कार्डचं मिळालं अनुदान होतं मास्टर ब्लास्टर सचिन यांना. आणि त्यानंतर जो षटकार आलाय म्हणजे त्या गोलंदाजाचा आणि कॅच न पकडणाऱ्या खेळाडूचा 7-12 कोरा केलाय. नक्कीच भरत सर, ही स्कीम होती. रेशनिंग कार्डवरती अनुदान आलं होतं विकेटचं, परंतु स्कीम भेटली षटकाराची सचिन यांना आणि त्यांनी षटकार ठोकत धावफलकाला गती लावली आहे. अशाच पद्धतीनं जर धावफलक सुरू राहिलं तर तुम्ही आता सांगितलंय 66 ते 70च्या पर्यंत जाऊ शकतील. परंतु इथे जर विकेट आली तर बदलू शकेल चित्र. चिकू काय करेल? पहिला चिकू यांचा बॉल आणि पहिलाच बॉल नोमॅन्स लँड मध्ये, व्हॅकंट रिजन मध्ये, मुक्त प्रदेशामध्ये चेंडू ड्रायव्हल आणि उमेशांच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण होत एकच सिंगल घेतले. एका सिंगल बरोबर धावपलकावरती धावा आहेत 34 धावा. स्ट्राईक असेल सचिन यांच्याकडे. ही बॅटल पाहायला मजा येईल. एक बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि खास करून खूप चांगला लेग ब्रेक हाताळतो चिकू. पुन्हा एकदा चांगला फटका. बैठक सजवले आणि सजवून दिलाय अगदी सीमारेषा बाहेर. सातारी कंदी पेढा जेवढा गोड तितका षटकार गोड. 6 धावा. तितकाच षटकार गोड, कारण बॅटिंग मध्ये नाही मास्टर ब्लास्टर यांच्या तडजोड. तुम्ही त्यांचा झेल ड्रॉप केला तर ते आता तुमच्यावरती आक्रमण चढवतात. भरत सर, तुम्ही सांगितलं लेग ब्रेक साठी हा गोलंदाज ओळखला जातो, परंतु गोलंदाज लेग ब्रेक फेकणार हे जाणलं होतं आणि ते जाणून टप्पा पाहून टप्प्यात घेऊन हा केलाय कार्यक्रम. नक्कीच लेग ब्रेक चा ब्रेक फेल केलाय सचिन यांनी. हा हॅट्रिक असेल कारण की शेवटच्या चेंडूवरती षटकार मारला होता त्यांनी. हो, चांगला फटका अलॉंग द ग्राउंड. डीपला क्षेत्ररक्षक आहे DJ तेजस कराडकर. पहा, थोडस इंजरी फील आहे. PTPL मध्ये इंजरी झाली होती. गेली 15 दिवस दुखापतग्रस्त आहेत, परंतु आज चांगल्या लयमध्ये आहे. चांगली बॅटिंग राहिले, परंतु चिकूचं कौतुक करावं लागेल. कमबॅक केलाय त्याने. हवेमध्ये चेंडू देत नाहीये, फ्लाइटेड डिलिव्हरी करत नाही जास्त. पुन्हा फ्लाइट दिली होती चेंडूला, परंतु यावेळेस चांगल्या यावेळेस चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ हो, पुन्हा एकदा फेकी मात्र चुकीचे राहिले जरूर. टॅलेंट रोशन चेंडू खाली. बॉल अडवला जाईल. एक धाव येते. धावसंख्येमध्ये भर पडून धावफलक 42 आकड्यावरती येऊन पोहोचले गेले. पुन्हा एकदा सचिन स्ट्रायकिंग एंड वरती आलेत. आज आक्रमक पावित्रा घेऊन मैदानामध्ये उतरलेत. एक झेल देखील त्यांचा ड्रॉप झाला. त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात त्यांची प्रभावी बॅटिंग. पुन्हा एकदा दमदार जोमदार अफलातून पाड षटकार. सुरेख बॅटिंग आहे सचिन दादांची. आतापर्यंत वैयक्तिक खेळी एकूण 32 धावांवरती पोहोचलेत. मनगटातील ताकद 11 चेंडू 32 धावांचा हा प्रवास. चला, 48 धावा. 11 चेंडू 32 धावांची खेळी साकारलेली आहे आतापर्यंत. मॅच बॉल आलाय पंच.
चांगली बॅटिंग, 48 धावा. ओ चांगला अगदी खोदून काढलाय वाईडिश लॉंग ऑफला. रोशन आज श्री छत्रपती इलेव्हन कोळेकरवाडी संघाकडून खूप खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. मिसफिल्डचा येतोय चौकार. रोशनला आत्ता भरत सर चेंडू काय बोलला माहितीये का? टाटा बाय बाय. याच्यानंतरचा होणारा सामना त्रिमूर्ती पहिले सामने जे आहेत ते श्रीसर 4 षटकांचे राहतील आणि त्यानंतर 3 षटकांचे सामने खेळवले जातील. जेवढे GTC लाईव्ह वरती आमचे खेळाडू जे कॅप्टन्स पाहतायत मॅचेस, त्यांनी याची नोंद ठेवायची आहे की पहिले सामना 4 षटकांचा आणि त्यानंतर 3 षटकांचा. धावफलक पोचला आहे या चौकाराच्या मदतीने. मिसफिल्डच्या स्वरूपात जो चौकार आला 52. 3 षटकारांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 52 धावा. सचिन 36 धावावरती खेळतोय. 12 चेंडू. पहिली 50 पाहायला मिळेल का श्रीकांत सर? चान्स आहे, परंतु निवास कॅप्टन देखील चांगल्या लयमध्ये आहेत. किती चेंडू भेटतील या शेवटच्या षटकामध्ये? भैरवीचं षटक. पहिला बॉल, चांगला फटका, पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळला. यावेळेस रनआउटची संधी आणि संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. संकेत नाखुश. भरत सर निवास यांच्यासाठी टाळ्या वाजवणं गरजेचं आहे, कारण आपला बॅटर चांगल्या रिदम मध्ये आहे. त्याला स्ट्रायकिंग एंड वरती ठेवणं कितपत गरजेचं आहे हे विचार करून खेळत आहेत. स्वतःचा जीव धोक्यात घालतायत, परंतु सचिन यांना स्ट्रायकिंग एंड वरती आणतायत. चेंडू हवेत आहे आणि इथे मुक्त प्रदेशामध्ये चेंडू आदळलाय. सचिन यांनी कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटच्या षटकातील धावफलकावरती धावा 53 आहेत. सचिन यांचा वैयक्तिक खेळ 13 चेंडू 36 धावा. इथं गोलंदाज सुरेख गोलंदाजी करतोय. कॅप्टन कूल आहेत आणि कूल गोलंदाजी राहिली आहे. गुलाबी थंडी आणि गुलाबी थंडीमध्ये थंडा थंडा कूल कूल अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच डोक्यावरती बर्फ ठेवलाय संकेतने आज गोलंदाजी करत असताना, कारण की सचिन ज्या लयमध्ये आहे. सोडून दिलाय चेंडू डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. ही धाव जोडली जाईल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावफलक पुढे पोचते आचरेवाडी संघाचं. 54 गुणलेखक पवार सर चित्रगुप्त आहेत पाटण तालुक्याचे. त्यांना सगळ्या खेळाडूंच्या कमीच्या आणि जास्तीच्या बाजू माहिती आहेत. त्याचबरोबर प्रथमेश शिंदे आणि रोहित शिंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सरसे स्वागत. एबीडी या नावाने त्यांना ओळखलं जातं. ओ चांगला बॉल. यावेळेस स्लोवर चेंडू. याला बोलतात रणनीतिक गोलंदाजी. वेग दिलेला नाहीये सचिन यांच्या अगेन्स्ट. कॅप्टन कूल का म्हणतात भरत सर त्यांना, हे त्यांनी दाखवून दिलंय. ज्या वेळेला कठीण प्रसंग असतो, खडतर प्रवास असतो, त्यावेळेला संयम ठेवणं गरजेचं असतं, कारण संयमानं खेळलेली युद्धच जिंकली जातात. मनातून संयम बाळगा, युद्ध तुमचा विजय देतं. आणि इथे चांगल्या रीतीनं गोलंदाजी शेवटच्या षटकामध्ये संकेत यांची आपण पाहतोय. असं वाटलं होतं धावफलक 60च्या वरती जाईल आणि इथे पहा धावचित होत आहेत बॅटर सचिन. चांगली बॅटिंग सचिन यांची राहिली होती. खेळाचं चित्र मागच्या षटकामध्ये काय होतं, या षटकामध्ये चित्र किती बदललंय हे संयमानं सिद्ध करून दाखवले. बरं सर 16 चेंडू 37 धावांची खेळी. इंजरी आहे पायाला, त्यामुळे धावू शकले नाही. धावचीच्या स्वरूपात नक्कीच बाद होत आहेत, परंतु संघाला एक फ्लाइंग स्टार्ट देऊन बाद होत आहेत श्रीकांत सर. उर्वरित चेंडू आहे ते अजयची जिम्मेदारी असेल की इथे मोठे धावा उभं करणं आणि संघाचा स्कोर 60च्या वरती घेऊन जाणं, कारण की श्री छत्रपती इलेव्हन कोळेकरवाडी संघ बॅटिंग सध्याच्या जर स्थितीला पाहिलं गेलं तर वेल परफॉर्मर टीम आहे श्रीकांत सर. आणि जे बॅट्समन आहेत ना, ते बॅट्समन नाही आहेत, ते डायनामिक आहेत. उमेश असेल, कोळकरवाडीचा राजा हिटमॅन चिकू, छोटा भीम अनिकेत कोळेकर, चांगल्या लयमध्ये संकेत, डीजे तेजस, मिडल ऑर्डर चांगली सांभाळतात.
रनआउटच्या स्वरूपात विकेट येते. एक धाव घेण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पहिल्या डावाचा या ठिकाणी होते. खेळ समाप्त. धावा उभ्या केल्या आहेत धावफलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना. 55 धावा टीम राजमुद्रा 11 अथरेवाडी या संघाकडून झालेल्या आहेत. खास करून शेवटच्या षटकामध्ये संकेत यांना शब्बासकीची थाप मैदानाच्या आतमध्ये दिली जाते. संकेत यांना शब्बासकीची थाप. 3 धावा खर्च केलेत, त्यातील 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात, म्हणजे फक्त 2 धावा खर्च केलेत. हे तुम्हाला करायचं आहे. मॅच खेळ कधी कोणत्या वेळेला कोणतं रूप कोणतं चित्र घेईल हे सांगता येत नसतं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अनिकेत होते. अनिकेत यांच्या माध्यमातून 15 धावा खर्च केल्या. त्याच्यानंतर सुद्धा अंकित होते. अंकित यांचं षटक थोडंसं महाग राहिलं, 18 धावा खर्च झाल्या. त्याच्यानंतर अजय होते तिसऱ्या षटकामध्ये, खूप महागडं षटक राहिलं तिसरं षटक, तब्बल 19 धावा खर्च झाल्या. आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र अतिशय कंजूस गोलंदाजी आपण पाहिली संकेत यांची. फक्त 3 धावा खर्च करत 55 धावा धावफलकावरती पोहोचलेत आणि जिंकण्यासाठी 56 धावांची आवश्यकता आहे यावेळेला टीम कोळेकरवाडी या संघाला. नक्कीच टीम कोळेकरवाडी संघाला 56 धावांची गरज आहे. गोलंदाजीमध्ये खासा प्रभाव टाकू शकले नाहीयेत. याचं संकेतचं कौतुक करावं लागेल. कॅप्टन कूल अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून ब्युटिफुल गोलंदाजी केली त्याने आणि जो स्कोअर 70 पाहत होतो तो स्कोअर थांबवलाय आणि 56 धावांचं लक्ष आहे टीम कोळेकरवाडी संघापुढे. परंतु कॅप्टन निवास यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आणि मास्टर बास्टर सचिन यांचा अनुभव, अजय असेल, खूप सारे प्लेइंग 11 आहे. SP आज सगळ्यांना खेळावं लागेल कारण की ही मॅच खूप महत्त्वाची आहे. आणि तुम्ही ज्यावेळेस एखाद्या मोठ्या टीमच्या अगेन्स्ट खेळता, जी टीम सातत्यानं पारितोषिक मारते, फायनल्स मारलेत, रनरअप राहिलेत, विनर राहिलेत आणि खेळाडू सारखे मॅन ऑफ द सिरीज राहिलेत, आणि खास करून ज्या टीममधील प्रत्येक मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच वेगळा असतो, प्रत्येक चषकामधील मॅन ऑफ द सिरीज वेगळा असतो, बॅट्समन वेगळा असतो, ही त्या टीमची एक चांगली बाजू असते की तुमचा प्रत्येक खेळाडू चांगला परफॉर्मन्स देतोय. परंतु आज धावा खूप आहेत, चांगली बॅटिंग राहिली अथरेवाडी संघाची. धावफलकावरती धावा चांगल्या उभ्या केल्यात. मास्टर ब्लास्टर सचिन 16 चेंडू 37 धावा करून लाभात राहिले आणि त्यांच्या त्या खेळीमुळे या धावा आपण धावफलकावरती पाहतोय. नक्कीच भरत सर, आज फक्त आपण सामना पाहत नाहीत तर आज आपण संघर्ष पाहतोय. कौशल्य, संयम आणि धैर्याची परीक्षा जो या मैदानामध्ये करणार तोच विजयाचं पाणी पिणार. या मॅच मध्ये जो शेवटच्या चेंडूपर्यंत स्वतःच्या खेळावरती जो विश्वास ठेवेल ना तो या मॅच मध्ये विजयापर्यंत पोहोचू शकेल. दोन्ही टीम आता मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. जिंकण्याचं स्वप्न डोळ्यात आहे, मनात अमाप आत्मविश्वास आहे आणि प्रत्येक खेळाडूच्या छातीत धडधडणारी जिद्द आहे, ती म्हणजे विजयाची जिद्द. आणि या विजयाचा पाठलाग करण्यासाठी टीम कोळेकरवाडी या संघाकडून 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी ओपनिंगचे 2 सितारे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. आपण पाहू शकतोय ओपनिंगची पेअर मैदानाच्या आतमध्ये. कोळेकरवाडीचा राजा उमेश लक्ष्मण कोळेकर आणि त्याच्यासोबत चिकू अजय. अजय आज ओपनिंग करतोय. अनिकेत ओपनिंगला असतो परंतु आज अजयवरती जिम्मेदार दिले. डावखुरा फलंदाज आहे त्याचा मोठा बंधू. दोन्ही फलंदाज डायनॅमिक आहेत श्रीकांत सर, अगदी डायनॅमिक म्हटलं तर खास करून उमेश कोळेकर या फलंदाजांना इम्प्रेस केलंय. जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. 56 धावांचा पाठलाग. भरत सर, एक टॅगलाईन आठवते, संघर्षाच्या तालमीत नेहमीच विजेते तयार होत असतात. इथं संघर्ष तुम्हाला करायचा आहे, स्वतः विरुद्धच स्वतःला लढायचं आहे आणि स्वतःबरोबर आपल्या संघाला मोठं करायचं आहे. संघाबरोबर आपल्या गावाचं नाव देखील या आपल्या तालुक्याच्या असोसिएशनमध्ये मोठं करायचं आहे. एकजुटीचं प्रतीक आणि एकजुटीचं आश्वासन म्हणजे पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन. मॅचला होते सुरुवात. 56 धावांचा पाठलाग. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू मात्र निघून चाललाय. नोचा हल्ला आणि त्याच्यावरती चौकार चढवला.
सीमारेच्या पार पार बॅटर झाला सुरू मैदानाच्या आतमध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार चौकार येतोय 9+1 म्हणजे 5 धावांनी धावफलक भरत तर पुढे जाईल. नक्कीच आणि धोक्याची घंटा देखील वाजते. फ्रीटचा बॉल आहे. 2 मिनिटं थांबायचं आहे. गाडीला जाऊ द्या. मॅचला होते सुरुवात. ओ हो फ्लायटेड फास्टेज आणि फ्युरियस. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चेंडू सीमा पार. आणखीन एक येतोय फ्रीट वरती चौकार. धावफलक 9. काय ते नाव काय तो जोश आणि काय हा जलवा नाम है चिकू. 56 धावांचं मोठं लक्ष उभं केलंय आत्रेवाडी संघाकडून, परंतु पाठलाग देखील तितकाच धमाक्यात करतायत श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ. क्षेत्ररक्षणामध्ये बदल नक्कीच. आता मास्टर ब्लास्टर सचिन यांना क्षेत्ररक्षणामध्ये क्लास दाखवावा लागेल. ओहो चांगला ड्राइव्ह. 1 बाउन्स 2 बाउन्स ॲटिट्यूड ॲरिगन्स क्लास इन टू दी अजयच्या बॅट मध्ये. क्लास 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 प्युअर क्लास. दोन चेंडू मध्ये हॅट्रिक चौकार आले. एक पहिला नो बॉल, त्यानंतरचा एक शॉर्ट ऑन बॉलचा चौकार, त्यानंतरचा हा क्लासिकल ड्राइव्ह. पंच आमच्याकडे दर्शवत आहेत निश्चित स्वरूपात व्हाईट बॉल. खराब गोलंदाजी. प्रिन्स ऑफ आचरेवाडी बोललं जातं, परंतु आज गोलंदाजीवरती रोशनी टाकावी लागेल. त्यांना फोकस करावं लागेल. 3318 लकी नंबरचा वापर करावा लागेल. आप ट्रॅकर हो चापट मारले यावेळेस. इथे संधी होती रनआउटची. फेकी लेट, परंतु चांगला एफर्ट राहिला त्या ठिकाणी. धावफलक पोहोचतं या एका धावेच्या मदतीने 15 या आकड्यावरती. कमबॅक केलाय गोलंदाज रोशन यांनी, कारण की राजमुद्रा आचरेवाडी संघ यांना माहिती आहे की श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ किती मोठा संघ आहे आणि फुल फॉर्म मध्ये आहे हा संघ. पटका चांगला आहे. खडे खडे खूप उंच गेलाय. लांबी कव्हर करू शकत नाहीये. चांगल्या पद्धतीने त्याला कॅरी केला जाईल. 2 धाव कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पोहोचेल 17. उमेश कोळेकर इम्प्रेस केले या फलंदाजाने. हाईप आहे या फलंदाजाची सध्याच्या घडीला. सिक्सर किंग म्हणा, चौकार म्हणा, प्रत्येक फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. बॅक फुटला गेले. कट केलाय आणि कट असा केलाय की चेंडू जमिनीला अगदी कापत जातोय सीमारेषा बाहेर. आणखीन एक चौकार. धावफलक 21. पहिल्या षटकामध्ये आचरेवाडी संघाने पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा जमवल्या होत्या, परंतु पाठलाग करत असताना पहिल्या 3 चेंडूवरतीच 15 धावा आल्या होत्या. धावफलक 21 या आकड्यावरती. यावेळेस कॅचिटची संधी आहे, ती चुकी होणार नाहीये. षटक महागड ठरलं असलं तरी एक महत्वाचा गडी बाद केलाय. उमेशला परतावं लागेल. आदिनाथचे यशस्वी हात संघासाठी
खरोखरच चांगले हात आलेत. फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय एका महागड्या षटकानंतर रोशन याने. अनिकेत कोळेकर मैदानात उतरलाय. 18:35 ची गरज आहे. जर पाहिलं तर मॅच खऱ्या अर्थाने दोन्ही बाजूला आहे, दोन्ही दिशेला मॅच ऑन आहे. कारण की 21 धावा अतिशय महागडं षटक ठरलंय. एक विकेट जरी प्राप्त केली असेल परंतु 21 धावा खूपच महागडे ठरलेत. हे खूप निर्णायक षटक असेल. 18:35 ची गरज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मास्टर ब्लास्टर सचिन आणि त्यांना गोलंदाजी करावी लागेल. आज चांगली बॅटिंग चांगली राहिले परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल. दोन्ही बंधू आता मैदानाच्या आतमध्ये, अनिकेत आणि त्याच्या सोबत अजय, दोन्ही कोळेकर ब्रदर्स अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या असं म्हटलं तरी चालेल. कोळेकरवाडीतील हार्दिक पांड्या. ओ स्लोवर बॉल स्मॅश केला आहे, थोडीशी चुकी क्षेत्ररक्षणामध्ये. एकीचे रूपांतर दुहेरीत होणार नाहीये. एकच धाव येते. 22 धावा. आता मात्र 17 चेंडू 34 ची गरज. चांगला स्लोवर बॉल हाताळला. लाईन ऑफ द पिच चांगली गोलंदाजी सचिन यांची. चांगला बॉल, स्लोवर 1 आणि गोलंदाजी सचिन यांची A1. डॉट बॉल घेतलाय. फ्लायटेड डिलिव्हरी परंतु पडल्यानंतर स्लो झाला चेंडू. स्क्वेअर लेगला एक धाव जोडली जाईल. धाव फलकावर धाव फलक पोहोचेल 33 धावांची अजून देखील गरज. चेंडू असतील 15 33 15 असं समीकरण मैदानात रंगले मॅच. श्री मंगलमूर्ती चषक 2025. गणपती बाप्पाचा जयघोष झाला. पाहुण्यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीचं पूजन झालं आणि आपण धमाक्यात मॅच पाहतोय. ओ चांगला बॉल यावेळेस पडल्यानंतर टर्न होतोय. याला बोलतात चतुर चालक गोलंदाजी. मास्टर ब्लास्टर सचिन यांची A1 गोलंदाजी. रायटीच्या समोर लेग ब्रेक आणि लेफ्टीच्या समोर पण देखील लेग ब्रेक. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची करामत. ओहो यावेळेस यष्ट्यांच्या जवळून गेलाय. पंचांनी व्हाईट बॉल जरूर दर्शवलाय. नाखुश आहेत, सरप्राईज स्वतःलाच पाहतायत सचिन. कारण की थोडासा 19-20 झाला असता तर मागच्या दाराने दरोडा पडला असता स्टंपावरती, त्या देखील अजयच्या. ओ फटका बसलाय. लॉफ्टेड खूप उंच गेलाय. ओ कॅच ड्रॉप होते पुन्हा एकदा. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. ही कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. एक धाव आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक 25 अजून 31 धावांची गरज. पुन्हा एकदा बॉडी लाईन अटॅक केलाय. पंचाकडे लेग बाय LBW ची विकेट मागतायत सचिन. नक्कीच लेदर बॉलचे गोलंदाज आहेत आणि त्यांना लेदर बॉल खेळत असताना या सगळ्या मुवमेंट्स असतात. डॉट बॉलने होते षटकाची सांगता. धाव फलक स्थिर आहे 25 अजून 31 धावांची गरज आणि चेंडू असतील मात्र 12. गोलंदाजी ट्रॅक वरती 12-31 ची गरज असताना अजय काटेकर. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती आनेवाडीचा फुल टोल वसूल केला जातोय. षटकार.
धावफलक पोचलेला आहे थेट जाऊन 31 या आकड्यावरती 31. अजय काठेकर फुल टॉस बॉल चुकी केली आणि त्याच्यावरती चुकीला माफी नाहीये. छोटा भीम अनिकेत कोळेकरच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा फुल टॉस. हो इथे देखील सुवर्ण संधी होती. चेंडू जातोय डिक्लेअर क्षेत्रामध्ये. आणखीन एक डिक्लेअरची धाव. धावफलक 32. 10 चेंडू 24 धावांची गरज. पुन्हा एकदा फुल टॉस. पुन्हा एकदा चुकी. षटकाराच्या मदतीने धावफलक पोहोचेल 38. आता मात्र या मॅच मध्ये श्री छत्रपती 11 हा संघ डगमगत होता. त्याने या मॅच मध्ये आता पुनरागमन केलं या षटकाराच्या मदतीने. अजय काटेकर चुकी करतायत गोलंदाजीवरती. फुल टॉस सातत्यानं. हा देखील चांगला शॉर्ट टर्म पुलचा फटका. चेंडू जातोय चौकार. अनिकेत कोळेकर हा डायनामिक फलंदाज आहे. इथे चुकी होणार नाहीये कारण की अनिकेत कोळेकरचं हे वर्ष अगदी त्याच्या मनासारखं चाललंय. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येते. धावफलक पोहोचतंय 43. 7 चेंडू 13 धावांची गरज. 7 रहेगा 13 बनाने के लिए श्रीकांत सर. 7 गेंदों की 7 होगी. खऱ्या अर्थानं श्रीकांत सर या स्पर्धेला जे पाठीमागे बॅनर्स लागलेत, जे फ्लेक्स लागलेत, त्या फ्लेक्सने या स्पर्धेची शोभा वाढवले. परंतु त्या ठिकाणी जो SPNचा जो बॅनर लागला मिस USP, तो बॅनर अगदी या मैदानाच्या नात्यांना ऋणानुबंधाने जोडतोय श्रीकांत सर. सगळ्यांचा जीवातील जिवलग आणि या जिवलग मित्राने एवढा मोठा मित्र परिवार उभा केला होता. कुणाचं जाणं म्हणजे फक्त जाणं नसतं, लाखो लोकांच्या हृदयाला तोडून जाणं असतं श्रीकांत सर. शेवटचा बॉल येतोय. ओ हा बॉल चांगला आहे. ब्लॉक केलाय. डायव्ह एफर्ट चांगले आहे. एक धाव वेगाने घेतले. दुसरीचा प्रयत्न. दोन्ही बंधू कोळेकर कंपनी अँड सन्स वेगाने धावतायत. 2 धावा धावून कंप्लीट केले जात आहेत. 45. 6-11 ची गरज आणि मैदानाच्या आतमध्ये श्री छत्रपती कोळेकरवाडी संघाकडून कोळेकर ब्रदर्स अँड कंपनी उभी आहे. नक्कीच जे शेवटच्या षटकामध्ये कॅप्टन कुल संकेतने जे षटक हाताळलं, आमचे पवार सर सांगतायत, ते षटक खूप महत्वाचं ठरलं. आणि पाठलाग करताना जर पाहिलं तर दोन्ही संघ सोबत आहेत. थोडे 5 धावा पाठीमाग असल्या तरी, परंतु मयूरला आता मात्र प्रयत्न करावे लागतील. सहा 11 ची गरज. शेवटचं षटक मयूरच्या हातामध्ये. चेंडू हो चांगला अगदी खोदून काढला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने. दुसरीचा प्रयत्न थांबवलाय. 5 धाची गरज आता. संकेत शुभ संकेत देतोय. चांगली क्षेत्ररक्षणाची तयारी केली त्याने. त्याला माहिती आहे आपल्याकडे चेंडू येणार आहे, परंतु मयूरने अगदीच रोखून ठेवलंय. ब्लॉक होलचा बॉल. 5-10 10-5 असं समीकरण. कोळेकर ब्रदर्स अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये तग धरून आहे. मॅच मध्ये रंग जडलाय. जर्सी नंबर 17 मयूर ठरेल का खतरा? फलंदाज अनिकेत कोळेकर, छोटा भीम. फटका चांगला. लॉफ्टेड रोशन त्याच्या खाली.
चेंडू जाईल लांब 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 लांबच लांब वावराच्या बाहेर बांधाच्या पल्याड षटकार. या षटकाराने मॅच मधली हवा काढली. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगला एफर्ट राहिला होता यष्टीरक्षक सचिन यांचा, परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. लेग बायच्या स्वरूपात धाव येते, धाव फलक पोहोचेल 53. 3 चेंडू 3 धावांची गरज. तीन चेंडू 3 धावा. आयुष्यातील जेवढं क्रिकेट खेळलोय त्या क्रिकेटला एकवटून ही मॅच खेळणं गरजेचं. 3 चेंडू 3 धावांची गरज. ओ त्यातील एक धाव कमी करावी लागेल. एक्स्ट्राची धाव. सचिन नाखुश आहेत, एकटे संघर्ष करतात. निवास असतील सचिन. 11 खेळाडूंची साथ देणं गरजेचं आहे, कारण की मॅचेस तुम्ही एखाद्या खेळाडूवरती जिंकू शकता, परंतु संपूर्ण सिरीज संपूर्ण टीमच्या जोरावर जिंकली जाते. पुश केलाय, याला बोलतात ओहो. धावतायत काय अतिशय वेगाने. दुसरी धाव कंप्लीट केली जाते आणि विजयाचे शिल्लेदार ठरतोय तो म्हणजे अनस्टॉपेबल अनबीटेबल श्री छत्रपती 11 कोळेकरवाडी संघ. चिकूची बॅटिंग, उमेशची बॅटिंग, संकेत कॅप्टन कूल आज डोक्यावरती बर्फ ठेवून गोलंदाजी करत होता आणि या सगळ्यांच्या